नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिवाळीमधील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊबीज का साजरी करतात आणि भाऊबीजेचे महत्त्व काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. दिवाळीमधील शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यामधील गोडवा वृद्धिंगत करणारा, नाते घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. हिंदीमध्ये या सणाला भाई दूज असे म्हटले जाते. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाई तिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊबीज का साजरी करतात? भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणतात. यामागे एक कथा प्रचलित आहे. या दिवशी देशामधील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरामध्ये जाऊन दौत टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यमुना नदीमध्ये स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला आणि नरकामध्ये पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरता मोकळे केले, म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. बहीण भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला किंवा चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा प्रार्थना करते. अशी प्रार्थना बहीण करते. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेला मृत्यूचे देवता यमधर्म यांचे पूजन करून त्यांच्या 14 नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे. असे केल्यास अपमृत्यू येत नाही अशी मान्यता आहे. भाऊबीजेचा दिवस म्हणजे शरद ऋतूमधील कार्तिक महिन्यामधील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र हा आकर्षक आणि वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो ही त्यामागची भूमिका असते. आपल्या मनामधील द्वेष निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते, म्हणून त्याकरिता भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. बंधू भगिनींच्या प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जावे. बहिणीने शुभमुहूर्त बघून भावाला ओवाळावे. ओवाळताना भावाचे मुख हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे, म्हणजेच आपल्या भावाची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. ओवाळल्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून हा उंबरठ्याबाहेर ठेवावा. बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावेत आणि जेवणामध्ये तांदळाचा पदार्थही अवश्य असावा. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यावी आणि बहिणीनेही जर शक्य असेल तर आपल्या भावालाही काही भेटवस्तू दिली तरीही चालते. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे, यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हटले जाते. आता आपण बघूया की भाऊबीजेची कथा काय आहे. सूर्यदेवाची पत्नी छाया हिच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमुना आपला भाऊ यमराज याला आपल्या घरी येऊन भोजन करण्याची प्रेमाने विनंती करत असे, पण यमराज व्यस्त असल्यामुळे यमुनेबद्दल बोलणे टाळायचे. एकदा कार्तिक द्वितीयेला यमराज अचानक आपल्या दारात उभे असलेले पाहून यमुना खूप आनंदित झाली. तिने प्रसन्न मनाने भावाचे स्वागत केले आणि भोजन वाढले. यावर प्रसन्न होऊन यमराजांनी बहिणीला वरदान मागायला सांगितले. तेव्हा बहीण भावाला म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी जेवण करायला येशील आणि जी बहीण आपल्या भावाला या दिवशी जेवू घालेल, त्याला तिलक करेल, त्यांना आपला भय नसावा. तथास्तु म्हणत यमराज यमपुरीला गेले. असे मानले जाते की जे भाऊ या दिवशी यमुनेमध्ये पूर्ण भक्तिभावाने स्नान करतात ते आपल्या बहिणींचे आदरातिथ्य स्वीकारतात. त्यांना आणि त्यांच्या बहिणीला यमाचे भय नसते. यंदा 2023मध्ये भाऊबीजेचा हा सण 15 नोव्हेंबरला बुधवारी साजरा केला जाईल. हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो. तर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी ही मंगळवारी 14 नोव्हेंबरला दुपारी 2:36 सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबरला बुधवारी दुपारी 1:47 समाप्त होईल. त्यामुळे या परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला भाऊबीजेचा सण साजरा केला जाईल. आता भाऊबीजेच्या औक्षणाच्या ताटामध्ये काय काय घ्यावे, तर सर्वप्रथम आपल्याला एक स्वच्छ ताट घ्यायचे आहे ओवाळ्याचे आणि त्यामध्ये आपल्याला कुंकू ठेवायचे आहे. तर कुंकू तुम्ही ओले करूनही ठेवू शकता. त्यानंतर भावाच्या कपाळी या ओल्या कुंकवाबरोबर लावण्यासाठी आपल्याला अखंड अक्षताही घ्यायच्या आहेत. आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे जो आपण कणकेचा बनवणार आहोत आणि त्याच्याबरोबर आपल्याला 2 मुटकेही ठेवायचे आहेत.
तर आपण या दिव्याला आणि मुटक्यांनाही हळद कुंकू लावून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला एक सोन्याचा दागिना घ्यायचा आहे, एक सुपारी घ्यायची आहे. औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला एखादी मिठाई ठेवायची आहे. याशिवाय आपल्याला एक पूर्ण नारळ आणि त्याला करगोटा बांधून असा आपल्याला नारळ आपल्या भावाला द्यायचा असतो, म्हणून तसा नारळ घ्यायचा आहे. किंवा तुम्ही खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यामध्ये थोड्याशा लाया बत्तासे आणि लाल किंवा काळा करगोटा, जसं तुमच्या भागामध्ये प्रथा असेल त्याप्रमाणे आपल्याला खोबऱ्याच्या वाटीमध्ये त्या रंगाचा करगोटा घ्यायचा आहे. आणि असं हे औक्षणाचं ताट बनवून आपल्या भावाचं या दिवशी आपल्याला औक्षण करायचं आहे. तर आपल्या माहेरच्या लोकांचं म्हणजे आपल्या भावाचं किंवा आपल्या माहेरची जी कोणी लोकं आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांना सुखसमृद्धी शांती लाभावी यासाठी आपल्याला या दिवशी संध्याकाळी यमदेवतेच्या नावाने एक दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे. तर या दीपदानालाही विशेष महत्त्व आहे. जसं आपण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी या दिवशीसुद्धा यमदेवतेच्या नावाने आपण दीपदान केले, त्याप्रमाणे आपल्याला भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे यमद्वितीयेला सुद्धा हे दीपदान करायचे आहे. आणि भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाबरोबर आपले नातेसंबंध आणखीन मजबूत व्हावेत, घट्ट व्हावेत, आपल्या भावाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्यालाही सुखसमाधान शांती लाभावी, त्याचंही आरोग्य चांगलं राहावं, त्याची आयुष्यात प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि अशा पद्धतीने आनंदाने आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.